महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मंत्रिपद न मिळाल्याची खंत ठाकरेंच्या पक्षाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधवांनी व्यक्त केली आहे। त्याचसोबत शरद पवारांचा पक्ष सोडणं ही एक चूक होती असंही वक्तव्य जाधवांचं आहे। या वक्तव्यामुळे भास्कर जाधव नाराज आहेत का याची चर्चा रंगते आहे। मात्र भास्कर जाधवांनी नाराजीच्या सगळ्या चर्चा खोडून काढल्यात। भास्कर जाधवांना उपरती, पवारांची साथ सोडणं चूक। भास्कर जाधवांच्या मनात काय? असं आहे की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं, हे तेव्हाही बोललो, आजही बोलतो, उद्याही बोलतो। का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल ते स्पष्ट केलं पाहिजे। कोकणातील उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे एकमेव आमदार भास्कर जाधवांच्या या विधानामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय। भास्कर जाधवांनी मनातली सल उघड केली नाही तर आपल्या राजकीय प्रवासात एक चूक केल्याचं म्हटलंय। भास्कर जाधवांनी पहिल्यांदाच असं विधान केलेलं नाही। यापूर्वीही राणेंसोबतच्या वादानंतर त्यांनी पक्ष मागे उभा राहिला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर उद्धव ठाकरेंची त्यांनी भेट घेतली। आता पुन्हा एकदा भास्कर जाधवांनी मनातली खंत बोलून दाखवली आहे। मात्र आपण नाराज नसल्याचा खुलासा त्यांनी केलाय। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही, मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही। मी लढतोय, पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं ते बोललं तर काय, ते चुकीचं काय? भास्कर जाधवांनी 1982 सालापासून शिवसैनिक म्हणून पक्षकामाला सुरुवात केली। 1995 ते 2004 या दरम्यान ते चिपळूणमधून 2 वेळा विधानसभेवर निवडून गेले। जाधव यांना 2004 मध्ये शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्यानं अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला। त्यानंतर उद्धव ठाकरेंशी वादानंतर त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली। राष्ट्रवादीतून त्यांनी 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढवून तत्कालीन शिवसेना विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांचा पराभव केला। 2019च्या निवडणुकीपूर्वी जाधव यांनी अचानक राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता। तब्बल 15 वर्षांनंतर ते स्वगृही परतले। मात्र पवारांची साथ सोडणं चूक असल्याचं भास्कर जाधवांना वाटतंय। त्यावर संजय राऊतांनी आपल्या पद्धतीनं भाष्य केलं, तर यावर भास्कर जाधवांनीही खुलासा केलाय। मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोलतो, की काही लपून छपून आडपडल्याने काही बोलतो, पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असं अजिबात नाही। कडवट शिवसैनिक आहेत, आक्रमक आहेत, छान बोलतात, छान लढतात। आता अशा आमच्या भास्कर जाधवांच्या मनात काय आहे, काय वेदना आहे ते मी नक्की समजून घेऊ, ते आमचेच आहे। कुठलाही प्रसंग अंगावर ओढून घेत असता मला भीती ना भय। त्यामुळं मी पवार साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये घुसमट होते असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही। भास्कर जाधव पक्षातील महत्त्वाचे नेते असून पक्षप्रमुख त्यांची भेट घेतील असं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय। त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षानं दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेल्या आहेत। भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील। ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत। सगळ्या गोष्टी या पुन्हा पुन्हा सांगायच्या नसतात। माननीय उद्धव साहेबांना भेटण्याकरता मला कधीही अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही। कधीही मला गेटवर 1 सेकंद सुद्धा थांबवलं जात नाही। माझी गाडी बघितल्यानंतर सिक्युरिटीचे सगळे ऑफिसर, सगळे गार्ड मला पूर्णपणे ओळखतात आणि 1 सेकंद सुद्धा माझी गाडी तिथं न थांबता माझी डायरेक्ट गाडी आतमध्ये पाठवली जाते। खरं तर विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव ठाकरेंच्या पक्षानं पुढं केलं, मात्र त्यावर अजून निर्णय झालेला नाही। भास्कर जाधव आपण नाराज नसल्याचं वारंवार सांगत असले तरी त्यांच्या या वक्तव्यांमुळे संभ्रम मात्र निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।